हॅलो स्टुडंट्स. सो आज आपला लेक्चर नंबर 4 आहे रोटेशनल डायनॅमिक्सचा. ठीक आहे. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं होतं, तर आपण सर्क्युलर मोशनचे फोर्सेस बघितले होते, कोणते कोणते अप्लाय होत आहेत वगैरे. त्यानंतर आपण लास्ट लेक्चरला बँकिंग ऑफ रोड केलं होतं, बँकिंग ऑफ रोडचे केसेस केले होते. सो आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या लेक्चर मध्ये आपल्याला एक डेरिव्हेशन आहे कोनिकल पेंड्युलम. ठीक आहे. सो आपल्याला कोनिकल पेंड्युलमचं एक डेरिव्हेशन करायचं आहे. आता बिफोर डेरिव्हेशन, पेंड्युलम म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे. पेंड्युलम म्हणजे काय, सपोज हा एक माझा रिजिड सपोर्ट आहे. काय माझा रिजिड सपोर्ट. आता इथे मी एक स्ट्रिंग लावली, एक माझी स्ट्रिंग झाली आणि ह्याला मी एक पर्टिक्युलर मास एम अटॅच केलं. ठीक आहे. आता हे जे अरेंजमेंट आहे यालाच आपण बोलतो पेंड्युलम. आता सपोज या मासला मी लेफ्ट साइडला पुल केलं आणि सोडून दिलं तर काय होणार आहे, ह्याचं मोशन एक चालू होणार आहे, टो अँड फ्रो मोशन. सो ह्याची इथे आला, ही पोझिशन आली, ही पोझिशन आली. सो ज्या वेळेला मी याला फोर्स अप्लाय करणार त्यावेळेला हा फर्स्ट लेफ्टला येणार, टो मोशन, नंतर तो परत राईटला जाणार, फ्लो मोशन. म्हणजेच ज्या वेळेला आपण ह्याला मुवमेंट देतोय, या वेळेला आपण फोर्स देतोय, सो हा टो अँड फ्लो मोशन फॉलो करतोय, तर आपण ह्याला बोलतो पेंड्युलम. ठीक आहे. समजलं पेंड्युलम म्हणजे काय असतं. आता आपण जो बोर्ड वरती काढलेला आहे त्या पेंड्युलमचं नाव आहे सिंपल पेंड्युलम. तर सिंपल पेंड्युलम मध्ये काय असतं, आपला टॉपिक काय कोनिकल पेंड्युलम. पण कोनिकल पेंड्युलमच्या अगोदर आपण समजून घेऊया की सिंपल पेंड्युलम म्हणजे काय. तर सिंपल पेंड्युलम मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो तुमचा बॉब आहे ऑफ मास एम, तो तुमचा टो अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन फिरतोय किंवा ओसिलेट करतोय. ठीक आहे. ओसिलेशन तुम्हाला चॅप्टर आहे. सपोज ही झाली माझी स्ट्रिंग, हा झाला माझा मास एम. सो टो अँड फ्रो कसा मूव्ह करणार, हा असा. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय. सिंपल पेंड्युलम म्हणजे काय होतं, सिंपल एक बॉब कन्सिडर केला, बॉबला आपण टो अँड फ्रो मोशन दिलं आणि हे काय तुमचं 2D मध्ये मूव्ह होत आहे. आता कोनिकल पेंड्युलम मध्ये काय होतं, कोनिकल पेंड्युलम मध्ये तुमचा जो पेंड्युलम असतो तो असा मूव्ह होतो. कोनिकल पेंड्युलम का बोलतो आपण त्याला, कारण की तो एका कोनच्या शेप मध्ये आहे. ठीक आहे. सो पेंड्युलम मूव्ह कसा होतोय, असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ मध्ये. ठीक आहे. हा अशा प्रकारे मूव्ह होतोय, म्हणून आपण ह्याला बोलतोय कोनिकल पेंड्युलम. ठीक आहे. कोनिकल पेंड्युलम म्हणजे समजलं काय, कोनिकल पेंड्युलम म्हणजे जो की एक कोन शेप असा फॉर्म करतोय आणि जो रोटेशनल मोशन फॉलो करतोय. कोणत्या शेप मध्ये, कोन शेप मध्ये, म्हणून आपण त्याला म्हणतोय इथे कोनिकल पेंड्युलम. तर आता आपल्याला कोनिकल पेंड्युलमचं डेरिव्हेशन करायचंय. डेरिव्हेशन मध्ये आपल्याला कोनिकल पेंड्युलमचा टाइम आणि फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर आता जर आपण डेरिव्हेशन बघितलं तर तुमची डायग्राम दिसते सगळ्यांना. सो डायग्राम मध्ये सपोज ही पेंड्युलमची पोझिशन घेऊया, ही झाली माझी पेंड्युलमची पोझिशन. सो ह्याचं वेट कुठे येणार, डाऊनवर्ड mg. बरोबर. हा माझा जो अँगल आहे तो काय बनणार, थीटा. बरोबर. हे जे स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगचं टेन्शन कुठे जाणार, वरती. मग मी नाव देतो T0. T0 म्हणजे काय, टेन्शन ऑफ स्ट्रिंग. आता हे जे टेन्शन आहे हे रिझॉल्व्ह होणार एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट मध्ये. सो जो वरचा माझा कंपोनंट आहे तो माझा काय झाला, T0 कॉस थीटा. ठीक आहे. T0 कॉस थीटा. आणि जो माझा हा वाला कंपोनंट आहे हा काय झाला माझा T0 साइन थीटा. ठीक आहे. आता साइन आणि सो आता हे रिझॉल्व्ह कसं केलं ते बघूया. जर आपण डायग्राम बघितली, हा माझा झाला T0. ठीक आहे. जर मी याला जॉईन केला, हा वाला जो आहे माझा T0 झाला. सो ही साइड कोणती आहे, अपोजिट. हा झाला माझा थीटा, ही साइड माझी अपोजिट. अपोजिट कोणती असते, साइन थीटा. सो मग हे झालं माझं टी साइन थीटा
आणि ही ऍडजसंट म्हणून T0 cos थीटा. ठीक आहे. सो आता आपण डेरिव्हेशन कडे येऊया की कसं आपल्याला काय करायचंय, कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होत आहेत. तर इथे जर तुम्ही बघाल तर इथे फोर्स कोणते कोणते अप्लाय होत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल डाऊनवर्ड झाला तुमचा mg, अपवर्ड झाला तुमचा T0 cos थीटा, इनवर्ड झाला तुमचा T0 sin थीटा, आउटवर्ड कोण फोर्स ऍक्ट करणार, आउटवर्ड आपला mv²/r. ठीक आहे. हा झाला तुमचा आउटवर्ड फोर्स. आता इथे घेताना आपण mv²/r न घेता आपण घेतलेला आहे mr². हा झाला आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. तो कसा घेतलाय mv²/r. ठीक आहे. हे तुम्हाला रिलेशन माहिती आहे, v r असतं. सबस्टिट्यूट करा याच्यामध्ये mr²² डिवायडेड बाय r. सो हा r कॅन्सल होणार, इकडचा एक r कॅन्सल होणार. काय उरलं mr². तर सेमच असतं mv²/r किंवा mr². पण आपण का घेतोय, कारण की आपल्याला पुढे जाऊन ओमेगाच्या टर्म्स मध्ये इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे. सो आता आपण डेरिव्हेशन स्टार्ट करूया. जसं आपण मेटल कंपोनंट ऑफ फोर्स. ठीक आहे. हा तुमचा झाला इनवर्ड फोर्स. इनवर्ड फोर्स कोणता असतो तुमचा, सेंट्रीपिटल फोर्स. त्यानंतर T0 cos थीटा. T0 cos थीटा काय आहे तुमचा, अपवर्ड फोर्स. ठीक आहे. अपवर्ड फोर्स किंवा काय बोलू शकता तुम्ही, अपवर्ड हॉरिझॉन्टल कंपोनंट. ठीक आहे. त्यानंतर काय उरलं mr². हे काय झालं तुमचं सेंट्रीफ्युगल फोर्स. समजलं. आता आपल्याला डेरिव्हेशन स्टार्ट करायचं. तर डेरिव्हेशन स्टार्ट करताना बघूया की कोणते कोणते फोर्सेस कोणत्या फोर्सला बॅलन्स करतायत. तर सगळ्यात पहिला आपण हा वाला घेऊया, अपवर्ड आणि डाऊनवर्ड वाला. सो नेट डाऊनवर्ड फोर्स काय आपल्याकडे mg. mg ला बॅलन्स कोण करताय वरती, T0 cos थीटा. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 द्या. त्यानंतर नेट इनवर्ड फोर्स काय आपल्याकडे T0 sin थीटा. त्याला बॅलन्स कोण करतंय mr². सो मी लिहिताना असं लिहितो mr² इज इक्वल टू कोणता फोर्स आपल्याकडे T0 sin थीटा. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. जे 2 नंबर इक्वेशन आहे त्याला डिवाइड करा 1 ने. काय होणार mr² डिवाइडेड बाय mg इज इक्वल टू T0 sin थीटा डिवाइडेड बाय T0 cos थीटा. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होणार mm कॅन्सल, r² अपॉन g इज इक्वल टू T0 कॅन्सल. सो sin थीटा अपॉन cos थीटा. नेक्स्ट स्टेप आपल्याला पाहिजे ओमेगाची व्हॅल्यू. सो ओमेगा² इज इक्वल टू काय येणार, g तिथे गेला, r इथे न्यूमरेटरला तिकडे जाऊन डिनॉमिनेटरला जाणार, g बाय r इथे sin थीटा अपॉन cos थीटा. ही झाली ओमेगा² ची व्हॅल्यू. सो आता आपल्याला जर ओमेगाची व्हॅल्यू पाहिजे तर ओमेगाची व्हॅल्यू काय येणार, ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ g बाय r sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा. ठीक आहे. सो आता आपल्याला इथे r ची व्हॅल्यू काढायची आहे. r ची व्हॅल्यू म्हणजे कोणती, ही वाली रेडियस. तर हा वाला जर आपण फिगर मोठा करूया, जर तुम्ही बघितलं तर हे डिस्टन्स काय झालं, हा झाला तुमचा अँगल थीटा, हे डिस्टन्स झालं तुमचं रेडियस, हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण L बोलू शकतो. सो साइन थीटा काय येणार याच्यामध्ये, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजेच r अपॉन L. सो ह्याच्यातून r ची व्हॅल्यू काय येईल, r इज इक्वल टू L साइन थीटा. ठीक आहे. तिकडे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, r ची व्हॅल्यू मिळाली. सो मी इक्वेशन इथे वरती लिहून घेतो, ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ g साइन थीटा डिवाइडेड बाय r cos थीटा. g साइन थीटा, r ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, L साइन थीटा इंटू
आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मी एल साइन थिटा इंटू काय तिकडे कॉस थिटा. ठीक आहे. सो साइन थिटा कॅन्सल. उरलं काय तुमच्याकडे ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल इथे कॉस थिटा. ठीक आहे. हे झालं तुमची ओमेगाची व्हॅल्यू. अजून ओमेगाची एक व्हॅल्यू आहे तुम्हाला माहितीये ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. बरोबर. ही एक व्हॅल्यू आहे ओमेगाची. सो आपण ही जी ओमेगाची व्हॅल्यू आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. काय येणार जी अपॉन एल कॉस थिटा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. ठीक आहे. आता ह्याच्यातून जर मला टाइम पिरियडची व्हॅल्यू पाहिजे, कशाची, टाइम पिरियडची, तर मी काय करणार, टाइम पिरियड वरती घेऊन जाणार, हे सर्व खालती. त्याच्या अगोदर आपण असं करू शकतो की याला इन्व्हर्स करूया. इन्व्हर्स ह्याला एक्स नाव देऊया. इक्वेशन एक्स. जर आपण ह्याला इन्व्हर्स केलं तर काय होईल, इथे स्क्वेअर रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी इज इक्वल टू टी अपॉन 2 पाय. ठीक आहे. आता टी ची व्हॅल्यू काय येणार, टी ची व्हॅल्यू सिम्पली 2 पाय तिकडे घेऊन जावा. सो टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. तर हा झाला तुमचा टाइम पिरियड टी. ठीक आहे. टाइम पिरियड फॉर कोनिकल पेंडुलम. समजलं. आता टाइम पिरियड जर तुम्हाला समजला, जर तुम्हाला कोणी विचारलं फ्रिक्वेन्सी, म्हणजे मोस्ट फ्रिक्वेंट जो एक्झाम येतो क्वेश्चन, मोस्ट फ्रिक्वेंट जो क्वेश्चन येतो एमसीक्यू मध्ये, तो फ्रिक्वेन्सीचा असतो. सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो ह्याचा रेसिप्रोकल काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय, याला इन्व्हर्स केला, जी अपॉन काय येणार एल कॉस थिटा. ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी. पण टाइम पिरियड काढला, फ्रिक्वेन्सी काढली. आता हे टाइम पिरियडचं आपण इक्वेशन बघूया. हे जरा आपण वरती लिहूया. टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. आता ह्याच्यामध्ये आपण टर्म्स बघूया. 2 पाय आपला काय आहे, कॉन्स्टंट आहे. जी काय असतो आपला, कॉन्स्टंट असतो. आणि ही जी एल आहे, एल म्हणजे काय, लेंथ ऑफ द स्ट्रिंग. कोणता टर्म, एल म्हणजे हा वाला टर्म, ही जी लेंथ आहे ती. सो एल टर्म पण काय झालं, कॉन्स्टंट. म्हणजेच 2 पाय जी आणि एल तिघं पण काय कॉन्स्टंट. जर मी हा साइन काढला म्हटलं कॉन्स्टंटचा, तर काय माझ्याकडे उरणार फॉर्म्युला, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा. समजलं. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस थिटा. समजलं. जर अँगल स्मॉल असेल तर आपण काय लिहितोय, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ थिटा. जर अँगल खूप स्मॉल असेल तर. सो टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस थिटा. म्हणजेच तुमची जी पण तुमचा टाइम पिरियड असणार आहे तो तुमच्या कॉस थिटा वरती डिपेंड करेल. जेवढा तुमचा अँगल वाढणार तेवढा तुमचा टाइम पिरियड वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये डू यू नो मध्ये एक पॉइंट दिलाय की सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय दिलेला आहे त्यांनी, की अँगल तुमचा डिपेंड करणार कॉस थिटावर, टाइम पिरियड तुमचा डिपेंड करणार कॉस थिटावरती. हे तर आता आपण या इक्वेशन मधून बघितलं. आणि सेकंड एक पॉइंट दिलाय. सेकंड पॉइंट काय सांगितलंय, हे जे आता आपण डिस्टन्स दाखवलाय, हा जो आपण अँगल दाखवलाय असा जो रिव्हॉल्व करतोय, ठीक आहे, हा अँगल जो असा रिव्हॉल्व करतोय हा कधीच असा नाही रिव्हॉल्व करू शकत. म्हणजे हा जो थिटा आहे तो थिटा कधीच इक्वल टू 90 डिग्री नसणार. ठीक आहे. हा जो थिटा आहे तो कधीच इक्वल टू 90 डिग्री नसणार. 90 डिग्री म्हणजे हा थिटा कुठे आला, डायरेक्ट हा वरती इथे आला थिटा. सो हे कधी पॉसिबल नाहीये. हे त्यांनी दोन डू यू नो मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. कारण ते का पॉसिबल नाहीये, कारण ज्या वेळेला इथे कॉस 90 होतो, कॉस 90 काय असतो 0. ठीक आहे. इथे बघा फ्रिक्वेन्सी मध्ये बघा, कॉस 90 जर मी 0 टाकला तर हा डिनॉमिनेटरचा टर्म 0 झाला. सो एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. मग तुमचा हा टर्म जो फ्रिक्वेन्सीचा टर्म आहे तो कुठे गेला, इन्फिनिटीला, विच इज नॉट पॉसिबल. म्हणून थीटा इज नेव्हर इक्वल टू 0. ठीक आहे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं
सांगा, खालती कमेंट करा, याच्यामध्ये काय डाऊट असेल मला सांगा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत फ्रेंड सोबत आपल्या शेअर करा. थँक्यू.